काही दिवसापूर्वीच मी लोकसभा लढवणार नाही अशा पद्धतीचं विचार नारायण राणेंनी व्यक्त केल्याचं माझ्या कानावर आलं। एक मात्र नक्कीच आहे की नारायण राणेंना ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्याची हिंमत जी पाहिजे ती हिंमतच नाही आहे। त्यांना माहिती आहे 1001% पराभव होणार आहे। आणि दुर्दैव असं आहे मोदी साहेबांचं की ज्यांना यांनी केंद्रीय मंत्री केलं ते केंद्रीय मंत्री असूनसुद्धा नारायण राणे लोकसभेची निवडणूक लढवायला कच खात आहेत। यातच मोदी साहेबांचं ते अपयश आहे। नारायण राणेंचं तर आहेच, पण मोदी साहेबांचं अपयश आहे। उलट केंद्रीय मंत्र्याने बेधडकपणे उतरायला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आपटायलाही पाहिजे। जिंकून येण्याचा तर विषयच नाही, परंतु पराभव समोर दिसतोय म्हणून पळ काढायचं अशा पद्धतीने हे पळपुटे नेते आहेत। राणेंचा यापूर्वी 2 वेळा पराभव झालेला होता। मुंबईमध्ये झाला, बांद्रामध्ये, एकदा मालवणमध्ये झाला आणि आता तिसरी निवडणूक लढवत आहेत। उमेदवारी अर्ज भरून दे, नंतर मी त्याच्यावर अधिक बोलेन। पण रणांगणातून पळ काढणारे नारायण राणे लोकसभेमध्ये किती उडी घेतील ही शंका आहे। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।